श्री स्वामी समर्थ. आजच्या या आपल्या मोठ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझं सकाळचं रुटीन बघायला मिळणार आहे बरं का. त्याच्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सकाळी सकाळी थोडंसं बाहेर डोकावून बघितलं तर आपल्या चाफ्याला ना एवढी छान अशी फुलं लागलेली होती बघा. ही चाफ्याची ताजी ताजी फुलं घेऊन जायची आणि मस्त अशी देवपूजा करायची असं मी ठरवलं. सकाळी सकाळी किचनमध्ये पाऊल ठेवला की लगेचच स्वयंपाकाच्या तयारीला लागावं लागतं, हो की नाही. मग काय, एका साईडला चहा ठेवला आणि एका साईडला भाजीची तयारी करायला घेतली. आज ना शेतात आणलेली ताजी ताजी मेथीची भाजी आपल्याला बनवायची होती. मग त्याच्याच मी इथं तयारीला लागले होते. आपल्या शेतात ना भरपूर अशा ताज्या ताज्या भाज्या आल्यात आता. लसूण, कोथिंबीर आणि तेलामध्ये मिक्स करून छान असं फोडणीला टाकलं. मेथीची भाजी एकदम कोवळी लुसलुशीत होती, त्याच्यामुळे एकदम छान अशी आपली मेथीची भाजी तयार होणार होती. मेथीच्या भाजीमध्ये फक्त लसूण कोथिंबीरच टाकला की त्याची टेस्ट एकदम छान येते बघा. म्हणून मी बाकी काहीच त्याच्यामध्ये टाकत नाही. काही जण कांदा टाकून पण मेथीची भाजी बनवतात, टोमॅटो टाकून अशी पातळ, पण तशी मेथीची भाजी आमच्या घरी जास्त कोणाला आवडत नाही. त्याच्यामुळं सुक्कीच मेथीची भाजी मला आज बनवायची होती. आणि श्लोकला आणि ओवीला टिफिनसाठी पण द्यायची होती. श्लोकला काही मेथीची भाजी आवडत नाही, पण ओवीला मेथीची भाजी जाम आवडते. स्वच्छ अशी 2-3 पाण्यानं मेथीची भाजी धुवून घेतली आणि लगेचच फोडणीला टाकायला घेतली. पूर्णपणे पाणी नितळलं आणि फोडणीला टाकली. आता आपलं लसूण आणि मिरची चांगली तेलामध्ये लालसर परतून घेतली होती, त्याच्यामुळे फोडणी एकदम मस्त बसली होती बरं का भाजीला. आणि छान अशी आपली मेथीची भाजी तयार होणार होती. शेतातल्या ताज्या ताज्या कोवळ्या भाज्या ना आवर्जून खाव्यात, शरीरासाठी चांगल्या असतात बघा त्या. त्याच्यासाठी ना मस्त अशी आपली मेथीची भाजीच मी आज बनवायचं ठरवलं होतं. याच्यामध्ये मी तुरीची डाळ, मुगाची डाळ, बाकी कोणत्याही डाळी टाकते, पण आज मी याच्यामध्ये मुगाची डाळ टाकली होती. आणि शेंगदाण्याचं कूट पण आठवड्याभराचं एकदमच करून ठेवलं की ते बरं पडतं बघा. म्हणून मी शेंगदाण्याचं कूट पण एकदमच बनवून ठेवलं होतं. आता मेथीच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट आणि मीठ हे टाकलं आणि सगळं काही एकजीव होईपर्यंत हलवून घेतलं. आता मेथीच्या भाजीची रेसिपी ही काही जास्त अवघड रेसिपी नाही बरं का. आता तुम्ही म्हणाल ही काय मेथीची भाजी आम्हाला येत नसल्यासारखं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत बसली आहे, पण तसं काही नाही. मी कशी बनवते मेथीची भाजी हे पण तुम्हाला समजावं म्हणून मी ही रेसिपी बनवलेली. तुम्हाला माझी रेसिपी आवडली का हे कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. छान असं शेंगदाण्याचं कूट मेथीच्या भाजीमध्ये टाकलं आणि एकजीव होईपर्यंत चांगली मिक्स करून घेतली. कोवळी आणि लुसलुशीत असल्यामुळं एकदम छान असं पाणी सुटलंय बघा तिला. त्याच्यामुळं त्याला वरून पाणी घालायची काहीच गरज नाही. एकदम मस्त असं पाणी सुटलं होतं. मेथीची भाजी तर आपली एका साईडला बनत होती, पण श्लोक म्हणाला की मला मेथीची भाजी नाही आवडत, म्हणून त्याच्यासाठी मटकी बनवायची होती, मोड आलेली मटकी. मग मोड आलेल्या मटकीसाठी कांदा टोमॅटो चिरायला घेतलं. सकाळी सकाळी कामाची एवढी धावपळ असते ना की हे करू की ते करू, कोणतं काम करावंच तेच समजत नाही बघा. आणि त्यातल्या त्यात पोरांची शाळा म्हटल्यावर तर कामाची भरपूर सारी घाई. तुमच्यासोबत पण असंच असतं का? मला नक्की सांगा कमेंट करून. मग काय, श्लोकच्या फरमाईशनुसार कांदा टोमॅटो कट करायला घेतलं. काही जण म्हणतात की मटकी जास्त वेळ डब्यामध्ये बंद करून खाऊ नये. खरंच असं असतं का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी पण मटकी द्यायची का नाही डब्याला याच्यावर थोडासा विचार करेन. काल आपल्याला आजीबाईंनी येताना दिलेली ताजी ताजी कोथिंबीर कट करून घेतली. एकदम कोवळी लुसलुशीत कोथिंबीर आहे बरं का ही. तसं तर आमच्या शेतात जास्त करून आता कोथिंबीरच येईना झाली आहे, त्याच्यामुळे येताना आजीबाईकडून कोथिंबीर आणली. मग काय, सगळी काही मटकीच्या भाजीची तयारी करून घेतली एका डिशमध्ये. तोपर्यंत आपली मेथीची भाजी पण शिजत आली होती. याची तयारी तर झाली होती. म्हटलं आता श्लोकसोबत छान अशा गप्पा मारत मारत मेथीची भाजी एका पातेल्यामध्ये काढून घेतली आणि याच कढईमध्ये आपल्याला मटकी करूया म्हटलं. मग काय, मेथीची भाजी पातेल्यामध्ये काढून घेतली आणि मटकी करायसाठी कढई ठेवली. म्हटलं एकाच कढईत दोन्ही भाज्या होऊन जातील, जास्त भांडी पण भरणार नाहीत, हो की नाही. तुम्ही पण असं करता का मला नक्की सांगा. मग काय, मटकीची भाजी बनवायसाठी कढईमध्ये तेल टाकलं आणि कांदा टोमॅटो टाकल्याशिवाय तर मटकीची भाजी अपूर्ण आहे ना. मग काय, तेलामध्ये छान असा लालसर होईपर्यंत कांदा भाजायला ठेवला. कांदा तर मस्त असा आपला भाजत होता. कांदा तेलामध्ये चांगला लालसर भाजून घेतला की त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकलं आणि मग त्याच्यामध्ये मीठ, हळद आणि काळं तिखट टाकलं
आता ओवी काय जास्त तिखट खात नाही, पण श्लोकला तिखट आवडतं. त्याच्यामुळं थोडं जास्तच काळं तिखट मी त्याच्यामध्ये टाकलं. छान अशी आपली मटकीची भाजी पण तयार व्हायला सुरू होती आता. मस्त असा सगळा मसाला एकजीव करून घेतला. कांदा, टोमॅटो आणि त्याच्यामध्ये थोडंसं लसूण कोथिंबिरीची पेस्ट पण मी त्याच्यामध्ये टाकली होती, पण ती दाखवायला विसरली. मटकी 2 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये टाकली. आता मला डब्यासाठी सुकीच मटकी बनवायची होती. आज दोन्ही पण भाज्या आमच्याकडं सुक्याच बनल्या होत्या. पातळ भाजी काय आज बनवली नव्हती. कारण श्लोक बोलला की मला मटकी पाहिजेल आणि ओवी बोलली की तिला मेथीची भाजी खायची आहे. त्याच्यामुळं आमच्या आवडी जरा साईडलाच राहिल्या. मग काय छान अशी कोवळी लुसलुशीत कट केलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकली आणि शेंगदाण्याचं कूट पण टाकलं. मस्त अशा भाज्या तर तयार झाल्या होत्या, पण अजून मला चपाती भाकरी पण बनवायची होती. म्हणलं अगोदर डब्यासाठी चपाती बनवून घेते आणि मग परत भाकरी बनवते. छान अशी चपाती बनवायला सुरुवात केली. भाकरी तर बनवत होते तोपर्यंत ओवीनं काहीतरी वेगळाच उद्योग वाढवून ठेवला होता बघा. मग काय म्हणलं डब्यासाठी अगोदर चपाती आणि जिथनं उठते. अजून भाकरी पण मला होत्या, पण म्हणलं अगोदर ह्या दोघं शाळेत पाठवते, भाकरी बनव. छान असं चपात्या तर बनवून घेतल्या होत्या, पण ओवीबाईला न्यायचे होते सकाळी बनवलेले पालक भजी आणि तेच इथं संपले होते. अशी बशी तिची चपात्या होत्या तोपर्यंत मग ते पालक भजी तिच्यामध्ये घातली. दोघं काल आणले आज आपल्या ओवीला काय लगेच तयारीला लागले आणि त्यात तिच्या झाली. समजत कशी बशी मॅडमची समजूत काढली आणि पिन लावून ॲडजस्ट केलं. मस्त असं पावडर टिक्का करून शाळेत पाठवायची तयारी तर झाली ओवी मॅडमची. पण नाटक काय आमचा संपतोय काय. आपण ना सतत आपल्या मुलांना रागवत असतो बघा. नवीन वर्षापासून मी तर असं ठरवणार आहे की मुलांना अजिबात रागवायचं नाही. आता माझा हा लॉंग व्हिडिओ तुम्हाला आवडतो की नाही ते मला काही माहिती नाही, पण आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा. कारण पहिल्यांदाच मी लॉंग व्हिडिओ बनवला होता, पण त्यावेळेस दिदू बाळसोबत होतं. आता मी एकटीनेच हा लॉंग व्हिडिओ बनवला आहे, त्यामुळे थोड्याफार चुका तर माझ्याकडून झाल्यात हे तर मला माहिती आहे. तरी पण तुम्ही समजून नक्कीच घेचाल.